हे सुतक युगांचे सुटले हो, विधिलिखित विटाळही फिटले. जन्माचे भांडण मिटले हो, आम्ही शतकांचे दास आज सहकारी, आभार ही वाटे भारी हो. नमस्कार, मी समीर भालचंद्र देशपांडे पुन्हा एकदा आपल्यासमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गुणगान गायला त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या खंडांवर आपले विचार प्रकट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या मागच्या दोन्ही व्हिडिओला आपण उदंड प्रतिसाद दिला. जवळपास 1000पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला पाहिलं आणि त्यामुळे मला आशा आहे की हा व्हिडिओसुद्धा जो सावरकरांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या खंडांपैकी एक खंड आहे. या व्हिडिओला आपण नक्की ऐकाल आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवाल. माझी अजून एक विनंती आहे की ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करावं. आणि या व्हिडिओच्या अंती आपण कमेंटमध्ये आपल्याला जर असं वाटत असेल की एखादा विषय जो सावरकरांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आहे किंवा इतर काही विषय जो मी मांडू शकतो त्या आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवावी. जर मला जमलं तर मी अभ्यास करून त्यावर बोलण्याचा नक्की प्रयत्न करेन व पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते नक्की ऐकाल. मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की मी सावरकरांच्या एका खंडावर आजची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, जातव्यवस्था आणि सावरकरांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेमध्ये रत्नागिरीच्या पर्वामध्ये केलेली सामाजिक बदल, सामाजिक क्रांती असा कालखंड जो समाजापुढे प्रकर्षाने यायला हवा होता पण तो जाणून बुजून आणल्या गेला नाही, बोलल्या गेला नाही, अशा कालखंडांवर मी बोलण्याचा आज प्रयत्न करणार आहे. याचं कारण असं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं क्रांतिकार्य, मग ते भगूरपासून नाशिकपासून पुण्यापर्यंत, पुण्याची होळी असेल जी विदेशी कपड्यांची होळी त्यांनी केली, त्यानंतर लोकमान्य टिळकांसोबत केलेलं क्रांतिकार्य असेल, लंडनला गेल्यानंतर केलेलं क्रांतिकार्य असेल, अंदमानाचे हाल असतील, हे सगळे, त्यानंतर मार्सलीसला मारलेली उडी असेल, जगविख्यात उडी, हे सगळे पैलू, हे सगळं कार्य लोकांपर्यंत कुठल्या ना कुठल्या माध्यमात बऱ्यापैकी पोहोचलं आहे. लोकांना माहिती आहे, लोकांची त्यांना मान्यता आहे. पण सावरकरांनी अंदमानच्या सुटकेनंतर 1937 पर्यंत आणि त्यानंतर केलेली सामाजिक क्रांती, समाजामध्ये घडवून आणलेला बदल की ज्यामुळे सामाजिक परिस्थितीमध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या आणि पुरोगामित्वाच्या नावाखाली किंवा समाज सुधारण्याच्या नावाखाली जी मोजकी नावं आज घेतली जातात त्यामध्ये सावरकरांचं नाव अग्रणी यादीमध्ये घ्यायला हवं, व्हायला हवं होतं, ते झालं नाही. याचं कारणच आहे की हा कालखंड, रत्नागिरी पर्व लोकांपर्यंत जाणून बुजून पोहोचवल्या नाही गेलं. सावरकरांवर एक आक्षेप घेतला जातो की सावरकरांनी माफी मागून स्वतःची सुटका करून घेतली. खरं तर यात काहीही तथ्य नाही. सावरकरांनी पत्र लिहिली का? हो, लिहिली. सावरकरांना हे माहिती होतं की आपण अंदमानाच्या तुरुंगामध्ये खितपत पडत राहिलो तर माझ्या भारतभूमीला जे स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे, की जी भरकटलेलं सगळं समाज आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाला एक दिशा देण्यासाठी, इंग्रजांपासून मुक्तता मिळवण्यासाठी माझ्या भारतमातेला मी तिथे असणं गरजेचं आहे. सशस्त्र क्रांतीचा पुन्हा केतू उभा करण्यासाठी आणि भारताला इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी मला त्या भूमीवर असणं महत्त्वाचं आहे. आणि हा सावरकरांचा गनिमी कावा होता. सावरकरांना अंदमानाची शिक्षा झाल्यानंतर 1918 साली, जवळपास 10-12 वर्ष सावरकर हे अंदमानाच्या तुरुंगात होते. 1918 साली दुसरं महायुद्ध संपल्यानंतर 1919मध्ये इंग्रजांच्या राजघराण्याने एक अध्यादेश काढला आणि अध्यादेशात असं नमूद करण्यात आलं होतं की तिथले जे अंदमानातील राजबंदी आहेत, जे राजकैदी आहेत, त्यांना तिथून मुक्तता देण्यात यावी. एक महत्त्वाचा मुद्दा इथे सांगण्यात आवश्यक आहे की राजबंदी जे होते त्यांना 5 वर्षानंतर अंदमानाच्या तुरुंगामध्ये सोपी आणि मुभा असलेली कामं देण्यात येत होती. पण सावरकरांच्या बाबतीत ते घडलं नाही. सावरकरांचा जो बिल्ला होता डीचा, व्हेरी डेंजरस, त्यांनी इंग्रज सरकार इतकं भयभीत होतं की सावरकरांच्या बारीकपेक्षा बारीक हालचालींवर नजर ठेवून होतं. आणि त्यांना हे माहिती होतं की सावरकर जर परत भूमीवर आपल्या पोहोचले
तर पुन्हा एकदा ते आपल्या विरुद्ध राजद्रोह उभं करतील आणि भारत मातेला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करतील. सावरकरांनी जो विहित नमुना आहे इंग्रजांचा, त्या विहित नमुन्यात ज्या ओळी लिहायला हव्यात तेवढ्याच ओळींमध्ये इंग्रज सरकारला सुटकेची पत्र पाठवली. पण ती इंग्रज सरकारने मान्य केली का? तर नाही. राजबंद्यांना जेव्हा सोडण्यात आलं तेव्हा सावरकरांना सोडण्यात आलेलं नाही. मग माफीवीर आहेत का सावरकर? तो अजिबात नाही. त्यानंतर 1921 साली जेव्हा सावरकरांना अंदमानाच्या कारागृहात ज्या बोटीने ते आले होते, महाराजा बोट, त्याच बोटीने त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. अंदमानाच्या कोठडीतून सुटण्यापर्यंतचा प्रवास जो आहे तो सावरकरांचा जाणून बुजून सांगण्यात येत नाही. याचं कारण असं आहे की सावरकरांना त्या माफीविरीच्या चौकटीत अडकवलं म्हणजे सावरकरांच्या पुढच्या प्रवासाची माहिती देता येणार नाही, जो अतिशय महत्वाचा कालखंड आहे. पण याने सावरकरांचं महत्व कमी होत नाही. 1919 सालच्या त्या अध्यादेशानंतर बाहेरून म्हणजे भारतामध्ये इंग्रज सरकारवर प्रचंड दबाव आणण्यात आला. नारायणराव सावरकरांनी सह्यांचे पत्र इंग्रज सरकारला दिले. इतर अधिवेशनांमध्ये ठराव मांडण्यात आले, संसदेमध्ये ठराव मांडण्यात आले की सावरकर बंधूंची मुक्तता करण्यात आली पाहिजे. त्यानंतर इंग्रज सरकारने दबावात येऊन सावरकरांची अंदमानातून मुक्तता केली आणि त्यांना प्रथम अलीपूर, त्यानंतर दोघा भावांचं विभाजन करून स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे विनायकराव सावरकरांना अलीपूरमधून मुंबई आणि त्यानंतर मग रत्नागिरीच्या कारागृहात ठेवण्यात आलं. पण रत्नागिरीचं कारागृह आणि सावरकरांनी अंदमानाच्या कोठडीत भोगलेले हाल काही वेगळे नव्हते. त्यामुळे हा जो आक्षेप आहे सावरकरांना की सावरकरांनी पत्र लिहून स्वतःची सुटका करून घेतली, हा अतिशय चुकीचा आहे आणि त्याचं खंडनच केलं पाहिजे. हा मुद्दा घेण्याचं एवढंच माझं उद्दिष्ट होतं की सावरकरांची जी देशभक्ती आहे त्याच्यावर जो आक्षेप घेतला जातो तो या खंडनामार्फत कुठेतरी कमी होता येईल किंवा लोकांना त्याबद्दल सांगता येईल. 1921ला जेव्हा सावरकर पुन्हा रत्नागिरीला तुरुंगात होते त्यानंतर तिथे भारतामध्ये मोपल्यांचं बंड फार प्रमाणात फोफावलं होतं आणि हिंदू स्त्रियांवर अन्योन्वित अत्याचार काही धर्मांधांनी सुरू केले होते. याचा प्रतिकार करण्यासाठी रत्नागिरीच्याच तुरुंगामध्ये सावरकरांनी हिंदुत्व नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या परिस्थितीला ओळखून जेव्हा सावरकरांची 1924ला सशर्त हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. इथे सशर्त सुटका म्हणजे काय, तर इंग्रज सरकारने त्यांच्यावर अतिशय बरेच बंधनं लादली. सावरकरांची सुटका ही सशर्त करण्यात आली कारण त्यांना राजकीय कुठल्या कामात, राष्ट्रीय कुठल्या कामात, सामाजिक कार्यात जो राजसत्तेला ज्यातून धोका निर्माण होईल असं कुठलंही कार्य करण्यास बंदी घालण्यानंतरच सावरकरांना सशर्त रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं. रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असताना सावरकरांनी हिंदू महासभेचं कार्य सुरू केलं. पण काही काळात तिथे प्लेगचं थैमान आल्यानं सावरकरांना पुन्हा परवानगी घेऊन नाशिकला हलवण्यात आलं. तिथे सुद्धा हिंदू धर्मासाठी त्यांनी कार्य उभं केलं. नाशिकला असताना सावरकरांनी एक इच्छा व्यक्त केली जी कुठल्याही, मला असं वाटत नाही पुढाऱ्याने आजपर्यंत व्यक्त केली असावी, की जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा त्या 4 व्यक्ती जे माझे शव उचलतील त्यापैकी एक ब्राह्मण, एक मराठा, एक महार आणि एक मांग असावा. जी सामाजिक सलोख्याची भावना सावरकरांनी त्यावेळी व्यक्त केली. अखंड हिंदू यावे, एकत्र यावे, ही सावरकरांची भावना होती. काही काळानंतर प्लेगचं थैमान जेव्हा शांत झालं, कमी झालं, त्यानंतर सावरकर पुन्हा रत्नागिरीस येण्यास निघाले आणि येता येता वाटेमध्ये मुंबईला त्यांचं प्रस्थान होतं. मुंबईला काही काळ त्यांचा ते थांबले होते. या मुंबईच्या काळामध्ये त्यांना त्या काळाचे नेते शौकत अली नावाचे एक नेते त्यांना भेटायला आले. शौकत अली हे सावरकरांच्या क्रांतिकार्याने प्रभावित एक असे नेते होते. हे मुद्दाम सांगण्यासारखा मुद्दा आहे. जेव्हा शौकत अली सावरकरांना भेटायला गेले तेव्हा सावरकर आणि शौकत अलीमध्ये
एक चांगला संवाद झाला. हा संवाद विख्यात आहे, बऱ्याच ठिकाणी बोलला गेलाय, काही ठिकाणी तो सांगण्यात सुद्धा आलेला नाही. तो संवाद असा होता की शौकत अली जेव्हा सावरकरांना भेटायला गेले तेव्हा सावरकरांना म्हणाले, सावरकर, आम्हाला माहिती आहे की तुमचं 1905 पर्यंतचं क्रांतिकार्य, देशभक्ती, देशाबद्दलचं प्रेम, आम्हाला याच्याबद्दल तिळमात्र शंका नाही. पण तुम्ही आज जे हिंदू पुनर्धर्मांतरणाचं काम सुरू केलं आहे हिंदू महासभेच्या मार्फत, ते बंद करावं एवढी माझी विनंती आहे. सावरकर आहेत ते. सावरकर निरुत्तर होतील का? सावरकर त्यांना म्हणाले की मी माझं पुनर्धर्मांतरणाचं काम एका दिवसात बंद करतो. सोपं आहे, फक्त तुम्ही एक काम करा, तुम्ही धर्मांतरणाचं आणि पाठवण्याचं काम बंद करा. शौकत अली थोडे नाराज झाले आणि जायला निघाले. बराच वेळ त्यांच्यात वादविवाद झाला आणि त्यानंतर मग ते निघाले. जाता जाता का कुणास ठाऊक शौकत अलीच्या मनामध्ये गंमत करण्याची, सावरकरांची गंमत करण्याची एक इच्छा प्रगट झाली आणि त्यांनी विचार न करता सावरकरांना म्हटलं की सावरकर, आप इतने से 5 फीट, मी बघा 6 फूट धाड पाड उंच, मी आत्ता ठरवलं ना तर तुम्हाला एका मिनिटात चिरडून टाकेन. सावरकर आहेत ते. सावरकरांनी झटक्यात त्यांना उत्तर दिलं, मग हा प्रयत्न एकदा शौकत अली करूनच पहा. पण याद राखा, एक विजापूरचा सरदार आला होता आमच्या छत्रपती शिवरायांना असं चिरडून देण्यासाठी. त्यावेळेला शिवरायांनी त्याचा कोथळा बाहेर काढला, हे लक्षात ठेवा. शौकत अली खाली मान करून आपल्या वाट्याने प्रस्थान केलं. तात्याराव सावरकरांची ही आकलन क्षमता, बुद्धी प्रचंड होती. पुढे रत्नागिरीला पोहोचले आणि रत्नागिरीचा हा जो कालखंड आहे 1924 ते 1937चा, हा अतिशय महत्त्वाचा आणि सामाजिक उत्क्रांती घडवणारा कालखंड आहे. या कालखंडामध्ये डॉक्टर आंबेडकरांची आणि त्यांची भेट झाली नाही, परंतु डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा या कार्याचं कौतुक करणारं पत्र सावरकरांना लिहिलेलं आहे. 1925 साली सावरकरांनी सार्वजनिक हिंदू गणेशोत्सव साजरा केला. यामध्ये सर्व जाती ज्या हिंदू धर्मामध्ये येतात त्यांना एकत्र आणून, त्यांची सहभोजनं घडवून, त्यांना एकत्रित आरती करून, आरती म्हणायला लावून हिंदूंचं एकत्रीकरण केलं. त्यानंतर रत्नागिरीमध्येच विठ्ठल मंदिरामध्ये सावरकरांनी हिंदू स्त्रियांचे, मुद्दाम कुठल्याही विशेष जाती जमातीचं नाही तर सकल हिंदू स्त्रियांचं एक हळदी कुंकू घडवून आणलं, ज्याची दखल त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियानी एक बदल म्हणून घेतली, समाजातील एक महत्त्वाचा बदल म्हणून घेतली. भागोजी कीर जे त्यावेळी प्रख्यात व्यक्तिमत्व होतं, ज्यांनी अनेक मंदिरे उभारली, यांच्या सहाय्याने रत्नागिरीला 1931 साली पतितपावन मंदिराची स्थापना सावरकरांनी केली आणि या मंदिराच्या पूजेसाठी सावरकरांनी त्या काळच्या एका भंगी समाजाच्या, एका दलित समाजाच्या व्यक्तीची निवड केली, त्याच्या हातून ती पूजा करण्यात आली. 1 मार्च 1927ला रत्नागिरीमध्ये असताना गांधीजी तर काही प्रवासानिमित्त आले होते. त्यावेळी गांधींनी सावरकरांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे ते सावरकरांच्या घरी सुद्धा भेटायला गेले. सावरकरांनी त्यांचं स्वागत केलं. सावरकर आणि गांधी हे वैचारिक विरोधक होते, पण एकमेकांचे शत्रू नव्हते. सावरकरांचं महत्त्व नेहमी गांधींनी अधोरेखितच केलेलं आहे आणि गांधींचं महत्त्व नेहमी सावरकरांनी कधीही डावललेलं नाही. या भेटीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. खास करून सामाजिक चळवळ जी सावरकरांनी रत्नागिरीमध्ये उभी केली होती त्या विषयावर गांधी आणि सावरकरांमध्ये वादविवाद झाला. बऱ्याच वेळ चर्चा संपल्यानंतर गांधी जेव्हा परतीचा प्रवास सुरू केला, निघाले घरातून सावरकरांच्या, तेव्हा येताना घरामध्ये सावरकरांच्या पत्नींना ते भेटले आणि त्यांना म्हणाले की माझा आपल्याला प्रणाम आहे. आपण एवढ्या मोठ्या दिव्यासोबत संसार करताय, याहून विलक्षण गोष्ट होऊ शकत नाही. मी पुन्हा अधोरेखित करतो की सावरकर आणि गांधी हे वैचारिक मतभेद असलेले महान नेते होते, ते शत्रू नव्हते.
1927 साली डिसेंबर महिन्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केला होता, ज्याचं समर्थन हिंदू महासभेमार्फत सावरकरांनी पत्र लिहून डॉक्टर आंबेडकरांचं केलं होतं. ही सामाजिक जी बदल आहे, घडण आहे, उत्क्रांती आहे, त्याचं समर्थन सावरकरांनी डॉक्टर आंबेडकरांचं पत्राद्वारे केलं होतं. 1929 साली जेव्हा डॉक्टर आंबेडकर एका खटल्यानिमित्त रत्नागिरीमध्ये आले होते, त्यानिमित्त सावरकरांनी एक पत्र, सह्यांचं पत्र डॉक्टर आंबेडकरांना लिहिलं आणि त्यांना विनंती केली की इथल्या विठ्ठल मंदिरामध्ये आपण यावं आणि इथल्या अस्पृश्यांना, इथल्या जाती व्यवस्थेला उद्देशून किंवा इथली जाती व्यवस्था उखडून फेकण्यासाठी आपलं उद्बोधन होणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानिमित्त आपण यावं. पण काही कारणास्तव ही भेट होऊ शकली नाही. पुढे गांधी आणि माफ करा, सावरकर आणि डॉक्टर आंबेडकर यांची भेट शक्यतो होऊ शकली नाही. 1931 साली पतितपावन मंदिर जे उभारण्यात आलं ते तर सामाजिक बदलांचं अतिशय मोठं केंद्रस्थान रत्नागिरीला बनलं. ला जे मंदिर उभारण्यात आलं त्यामध्ये स्पृश्य आणि अस्पृश्य यांची एक बैठक सहभोजन घडवण्यात आली, जी सावरकरांनी घडवून आणली. 1931 साली सोमवंशी महार समाजाची एक परिषद रत्नागिरीमध्ये भरवण्यात आली आणि ज्यामध्ये अध्यक्षस्थान हे सावरकरांना देण्यात आलं. त्यावेळी सावरकरांनी तिथल्या महार परिषदेमध्ये उद्बोधून त्यांना सांगितलं की तुम्ही आम्ही सकल हिंदू एकत्र येऊन उभे राहणे गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला कमजोर समजू नका, तुम्ही स्वतःला अस्पृश्य समजू नका. कोणी जर तुम्हाला तुमच्या समोरून जात असताना विटाळ होईल या अर्थानं तुम्हाला रस्त्यातून बाजूला करत असेल तर ही तुमच्या बापदादांची जागा नाही, हे त्यांना कणखरपणे स्पष्टपणे सांगा. हे उद्बोधन सावरकरांनी त्यावेळेला तिथल्या महार परिषदेत केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू समाजाला जोखडणाऱ्या 7 बंदींविरोधात प्रचंड आक्रमक कार्य केलं. वेदोक्त बंदी, व्यवसाय बंदी, स्पर्शबंदी, सिंधू बंदी, बेटी बंदी, रोटी बंदी आणि शुद्धीबंदी या 7 बंदी ज्या हिंदू समाजाला बागे ओढत होत्या, जाती जातीमध्ये, चातुर्वर्ण्यामध्ये विभाजित करत होत्या, या बंदींचा सावरकरांनी निषेध करत त्याविरुद्ध आपलं काम अखंड सुरू ठेवलं. शुद्धीबंदी हा त्या काळातला अतिशय महत्त्वाचा पाया होता. धर्मांतरण झालेले त्या काळाचे हिंदू त्या काळात पुन्हा आपल्या हिंदू धर्मात घेण्यासाठी आणि हिंदू धर्मात आणल्यानंतर त्यांच्या पुनर्विवाहाची व्यवस्था, कारण त्यांचा पुनर्विवाह होणे फार कठीण होतं, कारण तिथली व्यवस्था, तिथली हिंदू जातीतले कर्मठ लोक त्यांच्याशी त्यांना मुली देण्यात, त्यांची विवाह करण्यात अडचण आणत होते. त्या काळी सावरकरांनी स्पृश्य आणि अस्पृश्य हा त्या काळाची शब्द आहेत, आज ती व्यवस्था नाही आहे, पण त्या काळी सहभोजन सावरकरांनी घडवून आणली. हा इतिहास बऱ्याच अंशी, बऱ्याच ठिकाणी सांगितला जात नाही. खरं तर आजच्या काळामध्ये मी जसं सुरुवातीला बोललो होतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्व आणि सामाजिक क्रांती हा जो महत्त्वाचा भाग आहे की ज्यावर आजच्या काळामध्ये बोलणं, हे विचार पोहोचवणं, या विचारांवर वाटचाल करणे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि पुरोगामित्वाची ती व्याख्या जी सावरकरांनी त्यावेळेला दिली, अखिल हिंदुत्वाची व्याख्या जी ज्यावेळेला सावरकरांनी त्यावेळेला दिली, ती आज पूर्णपणे लागू होते. जिथे आज भारतातील हिंदू समाज जाती जातींमध्ये विभागला जातोय, जात या नावाखाली हिंदूंचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला जातोय, या काळामध्ये सावरकरांचे हे विचार पोहोचणं
अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून माझ्या यापुढील भागांमध्ये सुद्धा या काळाचं आणि भाषाशुद्धी असेल, सावरकरांनी मांडलेले हिंदुत्वाचे विचार असतील, मुपल्यांचं बंड आहे, या काळांवर मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये खाली कमेंट बॉक्स जो आहे त्यामध्ये या विषयावर काही प्रश्न असतील किंवा एखाद्या विषयावर मी जसं सुरुवातीला म्हटलं काही बोलण्याची गरज असेल, आपण मला योग्य समजत असाल तर कृपया या कमेंट बॉक्समध्ये आपण कळवा. मी नक्की प्रयत्न करेल या विषयावर अभ्यास करून बोलण्याचा. विशेष करून मी जेव्हा अभ्यासतो तेव्हा धनंजय कीर किंवा इतर काही साहित्य असतील की जे प्रमाणित चरित्र आहेत, जिथे काहीतरी बुद्धिसूद अभ्यास करून सावरकरांवर लिहिण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, जिथे पुराव्यासहित काहीतरी लिखाण झालं आहे, अशा सगळ्या पुस्तकांचा अभ्यास करून मग सावरकरांच्या विषयांवर बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपण या व्हिडिओला सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं, या विचारांचा प्रसार जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हावा, एवढीच काही ती अपेक्षा करतो. आणि आपले काही प्रश्न, काही विचार, काही मार्गदर्शन, काही सूचना असतील तर त्या व्हिडिओमधील कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की नोंदवाव्यात. मी त्याच्यावर विचार करून माझ्यामध्ये काय सुधारणा करता येतील त्या करण्याचा प्रयत्न करीन. तुर्तास थांबतो आणि आपण पुढे नक्की भेटू लवकरच. धन्यवाद. वंदे मातरम.